दक्षिण तालुक्यातील बोरामणी जवळील तांदुळवाडी येथे शेततळ्यात बुडून एका तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक नागनाथ झंपले, वय 35, राहणार शास्त्रीनगर, सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास उघडकीस आली. त्याला लगेच उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दीपक हे तांदुळवाडी येथील शेतातील शेळीपालन व कुक्कुटपालन फार्मवर कामाला होते. शुक्रवार 10 एप्रिल रोजी सकाळी दीपक झंपले कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाचा शाळेतून आल्यावर शेतात गेला. मामा दिसेना म्हणून त्याने सर्वत्र शोध घेतला, पण मामा आढळून आला नाही. त्याने मामाला फोन केला तर त्याने फोन उचलला नाही, पण फोनचा आवाज शेततळ्याजवळून येत असल्याने भाचा तेथे पोहोचला. तेव्हा तेथे कपडे दिसले. तळ्यात पाहिल्यानंतर दीपक हे बेशुद्ध अवस्थेत शेततळ्यात आढळले. यामुळे त्याने मदतीला फार्म मालकाला बोलावले. त्यानंतर दीपक यांना तत्काळ सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.